आज ना प्लॅन तर वेगळाच होता भाऊ. पुस्तके बॅग मागाली सन डायरेक्ट इकाना बेच चालू होता. देखा भाऊ, तर आज होता म्हणा एस वाय ना पेपर. मग बावलेली इसन आम्ही निघ जातच भाऊ सिद्धा कॉलेजले. आणि पुढे इसन बाबाला पैसा वगैरे दिसन, बाबानं पेट्रोल टाकले तसं आम्ही प्यारी समझ गई. आणि टाइमपास करा मात्र काही मजा नाही. आम्ही भेट जातो सिद्धा कॉलेज. आणि कॉलेजमध्ये भेटतात भाऊन त्यास असा प्लॅन होता. यसले डायरेक्ट कॉलेजमध्ये टीवाय ना पुस्तके सापडेल होतात. भाऊन त्या म्हणे अजून 1-2 जर पुस्तके राहतात म्हणे डायरेक्ट कोणले तरी चिपकाई देतात म्हणे. आणि डायरेक्ट एककडला बाडाना पैसा वाचे जातात म्हणे. मरना तेरे को डर नहीं लगता? हाव म्हणा बा साहेब, हाव कंड्या म्हणा अंडोर दाखिले. आणि अजून बाकी होता भाऊ पेपरले 1 तास. मग भाऊ म्हणे घरून मी काहीच खायला नाही म्हणे, चाल म्हणे नाश्ता बिष्टा करीत म्हणे. मग आम्ही निघ जातात भाऊ नाश्ता करायला. आणि आम्ही टपरीवर येतात भाऊ लिहिलेच भाऊ पोहे गडी कोणले विचारे बी नाही निसा वाकाडे ना. आणि आपला तर विषय नाही होता, आपण एक भाकर कुमचाड येलो होतो घरून. आणि हाऊ भाऊ आयटम तोंड दपाडत फिर राहता. मग भाऊलेली सण आम्ही लागतच कॉलेजમાં आपला ब्लॉक नंबर देखाले. आणि आमले भेटी जात भाऊ आमना गावना दवाखाना आणि नर्स. आणि हाऊ भाऊ म्हणे तू वेलाना ना ब्लॉगर आहे ना म्हणे. म्हणता हा भाऊ. आणि भाऊने आपले वेलाना नावावरून वय केलं होतं. आणि बरोबर 3 तास नंतर आपला पेपर जाच बस सुटी. पेपर वगैरे तर एवढा खास नाही झाला होता, त्यामुळे तोंड पण कडूही झालं होतं. पण एवढी गर्दी मला रडता पण येता नाही अजून कि तू मेरे को कॉल नहीं करेला भाई, मैंने तेरे को कॉल करेला. आणि आम्ही कॉलेज ना बाहेर एंट्री मार देतो. आणि सिद्धा ब्रिज वगैरे क्रॉस करीसन आम्ही लागतं समाज कल्याण ऑफिसवर. आणि भाऊन त्याचं काम होतात आम्ही निघ जातात सिद्धा घरकडे. आणि रस्तामा चहा पाणी करायला आम्ही जातच. आणि हॉटेलवाला भाऊनी चहा पाणी टाकीसन सिद्धा निघ जातच आम्ही घर. आणि देखा भाऊ जो बी आपला पहिल्यांदा ब्लॉग देखस तो परत देखस म्हणजे देखस त्यांच्यासाठी आपले फॉलो करेल. चला मग भेटू तुला ब्लॉग मा. जय खानदेश.